मॅडम मॅडम ए थांब मॅडम मॅडम काय झालं मॅडम श्वासात आलं हॅलो ॲम्ब्युलन्स बाबू दादा आता हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? अहो डॉक्टरांची हळद आहे हा आणि आपण एकटंच एन्जॉय करतोय. एकटं कुठे तू ये मी दाजी दोघे तिघ आहे की आपण. अहो तीन तिकडा काम बिगाडा असतं. आपण एक काम करूया या बाटलीतलं औषध डॉक्टरांना बी देऊन टाकूया हा? होईल का माझ्या लग्नाच्या वाराच्या टायमाला 3 खंब अगोदर मी एकट्यानं संपवलं मग बाकीची पिऊन नाचत होती. दाजी तुमचं वेगळं आहे. डॉक्टर दारूला हात पण लावत नाही ते कधीच घेत नाही ते. आराम या ए, हळू हो, डॉक्टर इकडे इकडे काय चाललंय तुमचं? अहो इकडे या जरा 2 मिनिटं थांबा. कुठे गेला होता? मी काय नाही फ्रेश व्हायला गेलो होतो. फ्रेश व्हायला गेले होते फ्रेश व्हायला गेले होते. हे घ्या हे घ्या. नाम्या काय चाललंय मी हे सगळं घेत नाही. अहो फ्रेश वाटेल घ्या की. नाम्या अरे नाही नाही डॉक्टर आज नाही म्हणायचं नसतं आज घ्यावीच लागेल. नाही 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 प्लीज मला फोर्स करू नका. मला या असल्या गोष्टींचं व्यसन नाहीये. शक्यच नाही जगात कुठलंच व्यसन नाही असा माणूसच नसतो. ज्याला कुठलंच व्यसन नसतं ना त्याला बाईचं व्यसन असतं. हो लालादाजी काय पण काय बरळायला लागलाय हा? आज चिवडलेली पाक मेंदूत गेली काय? लगा डॉक्टरांसारखा माणूस कुठल्या पण बाईकडे मान वर करून सुद्धा बघत नाही. सगळ्या बायकांनी मान देणारा एवढा एकमेव देव म्हणून जगात बघितलाय मी. त्यांच्याबद्दल असं बोलताय व्हय? तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? हळू 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 जरा, हळू हळू. काय झालं डॉक्टर? काम तमाम झालं. काय म्हणजे तुम्ही दिव्या मॅडमला? खलास. हो लालादाजी काय लावले तुम्ही हा? हो लोक नावं ठेवतील की आपल्याच घराला लगीन आणि तुम्हीच पहिल्या पंक्तीला बसला पाहुणे गत. लोकांनी बघितलं तर काय म्हणतील ह्यांना तसं काय कधी काय खायलाच मिळत नाही. तुम्ही हे धरा आणि उठाच चला. मंगल मंगल इकडे मला सांग. अहो किती प्यायली तुम्ही? अरे पोरीचं लगीन आहे माझ्या हाऊस मौज नको का थोडी. मला सांग आई जेवली का? नाही जेवली बसल्यात तिकडच. अगं मग जेवायला बोलवायचं ना तिला. वय हा? जा तुम्हीच बोलवा. ए कोण आहे इकडं? मी इकडे नाम्या. नाम्या जायचंय काय? नाही मला सांग माझ्या आईला जेवायला का नाही वाटलं? हे सगळ्यांनी ऐका माझी आई जेवल्याशिवाय अजिबात जेवायचं नाही. नाही कुणी जेवायचं. हा सांगून ठेवतोय तुम्हाला. ए बाबू अरे असं कसं? मी नाही जेवले तर 10-20 किलो वजन कमी होईल माझं. अशक्त पण येईल मला.
काय अक्का तुला काय होत नाही हे काय नाही होत. चल माझ्या आईला जेवायला वाढायचं बाबा. डॉक्टरांनी आतापोतर एवढं खून केलं त्याचं काहीच वाटत नव्हतं, पण आता ही तर डायरेक्ट एसीपी दिव्या सिंग त्यांचं खून म्हणजे आता सगळं पोलीस डॉक्टरांच्या मागं लागत्या. त्यांनी डॉक्टरांना पकडलं तर माझं काय? राहू दे, मी लगीनच नाही करत. पण मग माझं हिरण व्हायचं स्वप्न नाही. मला रिस्क घेतलीच पाहिजे. डॉक्टरांनी एवढ्या गुन्ह्यात साथ दिली तेव्हा नाही भिली. मग आता कशाला घाबरतेस डिंपल? तुला हिरोईन व्हायचं असेल तर ही लगीन करावंच लागल. आणि असं पण डिंपलला सिंपल जगायला आवडत नाही. अगाय इथं काय करते तू? मी नाचनिया, तू येतोयस का नाचायला? तुझं काय डोळं फुटलेत होय रे? अगाय तू म्हणत असेल ना हे बघ थया थया नाचतो मी. जेवायला चल ना तू. मी येते, पण तू ही लगीन मोडणार आहेस का? अहो आत्या काय बोलताय तुम्ही? पुरीला हळद लागली आणि तुम्ही लगीन मोडायच्या भाषा करताय वय? काय वाटतंय का तुम्हाला? बोलली बोलली मध्ये. अगं मला मस्त वाटतंय माझ्या नातीचं चांगलं व्हावं, पण तुम्ही तिचं वाटोळं करायला निघालाय. तिच्या आयुष्याची माती होत असताना माझ्या घाच्याखाली कसा घास उतरल? ए जा तिकडं, मी नाही जेवायला येणार. अगाय आपलं लगीन घर आहे ना, मग तू जेवायला चल ना. अरे एवढं सगळं सांगून मी तू त्या लेकीचं लगीन त्या कंपाऊंडर बरोबर करतेस बाहेर. जित्यापणी नाही गोडी आणि मेल्यावर दावत तोडी. जा तिकडं, मी नाही जेवायला येणार. आहे तू गप गुमानं जेवायला चला. तू जर जेवली नाही ना तर मी बी जेवणार नाही. हे बघा आले मोठे पायाची. नाही ना म्हणायचं 4 बाऱ्या आणायचं. अरे आता तर हिनं 4 बाऱ्या आणला असल. अगं आहे तुझ्यासाठी किती जीव तुटतो माझा, म्हणून एक घास बी नाही खाल्ला बघ मी. चल की जेवायला. मग राव बसीत, मी काय येत नसती जेवायला. बाबू तुझ्यामुळेच आई उपाशी राहिली. तू घेऊन ये आईला जेवायला. आता जर मी खाल्लं नाही ना तर जीव जाईल माझा. जेवायला पाहिजे आता मला. अहो आत्या चला की जेवायला. आय व्हायचं ऐक की. मामी जेवून घ्या, वय झालंय तुमचं, नाहीतर जाचाल वर. अरे का तोंड्या, मी नाही मारायची इतक्या लवकर. तू नको माझी काळजी करत. अहो आत्या कशाला तमाशा करताय? आय हे बघ आता तू जर जेवली नाही ना हे बघ डोकं आपटून जीव देईल मी. आता दे आता, मला काय फरक पडत नाही. आणि जर का माझ्या नादाला लागलं ना तर बघा मग. आणि कुणीही लगीन मोडल्याशिवाय मला जेवायला बोलवायला या तुम्ही. मग एकेकाला ना काठीनेच आणते का नाही त्याची किरडी उचलते. अरे त्याच्या पालखीचा धूरच काढते. तू हे लगीन करत, मी बघते कसं करतायस ते. नाही तुला जर का गाडला ना तर बघच मग तू. हा
हे अरे नाम्या थांब केला का नको दारू पिऊ सार जेवण खावणं झाली पाहुणं रावळी जायची आली तरी दारू पितोस रे अजून अरे लिव्हर फुटल तुझा एक दिवस दारू पिऊन पिऊन अरे थांब रे. त्या सर्व म्हातारीने माझा एक पॅक मारला मला दारू करून पडली. अरे एक पॅकचं काय घेऊन बसलायस तू तुला ते दुःख आहे अजून हा? अरे बाटल्याच्या बाटल्या संपवल्यास पिऊन पिऊन तरी समाधान होत नाही तुझं तुला दारूच्या बॅलर मध्ये घालून बुचकळून काढलं पाहिजे अरे माझ्या सांग नाही 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 ही बाटली दारूच्या तुझ्या तुझ्या टाकीत टाकतो आणि तिथनं पाय तुझ्या नाड्या सोडतो तेव्हा तुझं समाधान होईल. सर्व म्हातारीचा आवाज करून घाबरतोय ना मला. माकडा मी बोलली वेर तोंड बंद आहे का नाही बाटल्याशी घाली ना घशात अरे चांगल्या कार्याची नको वाटलं डॉक्टरांचं नको नाव खराब करूस. मी काय वाटलं होतं मला दारू प्यायची मी दारू पिणार विषय संपला. बाबू मंगल खुशीत गाजरा खाऊ नका नाही तुमच्या गाजरा ते शेतानं नांगर फिरवला ना तर बघा तुम्ही. सर्वाजे अगं काय करतोस तिकडं रे अगं खाली पडलीस तर डायरेक्ट वर जाशील मग लगीन राहील बाजूला तुझी तिरडी न्यायला लागेल. तुला लग्नाचा पडलाय व्हाय ना. अरे तुझी बायको पळून गेली तिच्याकडे बघ. अगं सर्वाजे अगं खाली पडलीस तर तुझी हाडकं उडकाय लागतील उतर म्हणलं का नाही खाली उतर की पेनावर तारणार आधी लगीन मोडा आणि मग माझा हात जोडा मला बोला लगीन मोडणार आहे का नाही का टाकू उडी मी. अरे थांबे नको थांब बाबू वहिनी मंगल दादा दोन्या पुण्या कुठे माकडा अरे मंगल वहिनी बाबू दादा असाच ते अरे ते महत्वाचं आहे का आवाज बाबू दादा बाबू दादा मंगल इकडे लवकर हे बघा हे बघा म्हातारी कुठे चढली काय करतीस तू? अरे गाव कसं दिसतंय ते बघतीय तुला काय दिसना व्हायला मोडतीया लगीन मोडणार आहे का नाही नाही तर मी इथं उडी घ्यायला वर आल्या बघ. अगं तू माझी एकुलती एक आहे लवकर ये खाली. अगं हे बघा आली बाकीच्याला काय एक एक डझन आया असतात वय ग डुचके. आत्या मला माहिती आहे हे समजा तुम्ही कशासाठी करताय ती चांगल्या कामात खोडा आणू नका या बघू खाली. नाही खाली उतारणार तू ही लगीन मोडणार आहे का नाही नाहीतर या बागुडे टाकते मी. ए आजी अगं यातली कोणबी नाहीत मोडणार लगीन तू मार उडी उडी मार. आजी अगं तू खाली ये ना ग. जीव गेला तर मी येणार नाही. आजी हे बघा कंपाऊंडर काय मी तुझी आजी बिज्जी नाही मला तुझ्याशी बोलायचं नाही. माझ्या नातीला आणि लेखा सुनाला फुस लावून तू ही लगीन करतोय पण मी ही लगीन होऊन देणार नाही. काय करताय आत्या ऐका की जरा माझं. मला नको येऊन जावाय आता मी उलट टाकते बघ. नको नाही अगं आहे अगं तुला काय झालं तर मी काय करू तू खाली ये पहिली. उद्याच्या उद्या आपण वाड्यावर जाऊ इकडे ह्यांना काय लग्नाचा गोंधळ घालायचा तो घालू दे. यांना नाव वाड्यातून बेदखल करून टाक आणि समजा वाडा माझ्या नाव करून टाक मी तुला सांभाळती. अगं कुठं फिरशील का ये माया तुला इथं मी वाड्याच पडलं होय का. मी मरती त्याचं काय नाही हिला आणि हिला नुसता वाडा मी काय देणार नाही कुणाला वाडा वेळा. बाबू लगेच बोलणार आहेस का नाही कमी टाकू उडे बाबू दादा मग इकडे लावा त्याच्या इकडे
नाही तुम्ही काय करा आता म्हातारीला बोलण्यात गुतवा. हे नाम्या इकडे इकडे इकडे. तू कुठे वर चालला? तू पण उडी मारतो काय? उडी नाही मारत सगळ्यांसारखं बघत राहायचं बाई. वर जाऊन म्हातारीला खाली घेऊन येऊ. चल मी तुला मदत करतो. सांग. अरे नाम्या अरे वर वर चढवतोयस का खाली ओढतोयस? खाली कुठे येतो? वर जायचं वर. आज जर तू उडी टाकली ना डोका आपटून जीव देईल मी. जीव द्यायला परत लागेल मार तरच मी तुला जित्ती दिसल. बोल मोडणार आहेस का नाही लागेल का टाको मी उडी. एक मिनिट सगळं थांबा. आजी तुम्हाला माझं लग्न मान्य नाहीये ना? मी नाही करत लग्न. काय असं कसं लगीन नाही करणार? हे लगीन होणार म्हणजे होणार. आजी तुझ्यामुळे माझं लगीन मोडते. तू पहिलं खाली ये. मी नाही उतरणार. ही लगीन मोड मग लगेच खाली येते बघ. नाहीतर टाकतील मग उडी मी. आता मी काय करू ग? कसं जगू? तुझ्या बिगर आता मला अनपाणी गोड लागायचं नाही. माझ्या एवढी चांगली होती कधी सुधी पल्याड सर बनले नाही. अजून मी मेले नाही. उगाच घसा फाडून फाडून वराडते. तुम्ही जावा ना वर आणि माझ्या आईला खाली घेऊन या ना. तुमचं ऐकल माझे आहे. मामी पहिल्यांदा तुम्ही खाली या बरं. त्याने यावंच वर. आधी त्याला ढकलून दे आणि मग मी उडी मारेन. अगे मंगले लगीन मोडणार आहेस का नाही? का टाको उडी मी? या बाग नाही तर टाकते मग आता उडी. एक दोन तीन तीन आजी मार उडी मार उडी मार उडी मार. काय चाललंय? अरे मोडद्या तुझी किरणे उचलले तुझी. तू कार माझ्या मरणावर उठलास? लगेनच मोडा ये. मोडा ये लगेन. मोडा ये लगेन. मोडा लगीन रे. सुरुवातीला आपल्या डॉक्टरांनी वाचवलं. उगाच नाही मी त्यांना देव माणूस म्हणत.